शिंदेचे आमदार किशोर पाटलांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिलाय। निधीवरून किशोर पाटलांनी गंभीर आरोप केलेला आहे। तसंच विधानसभेतील भाजपच्या बंडखोरीवरूनही किशोर पाटलांनी बावनकुळेंवर जोरदार निशाणा साधलेला आहे। एवढंच नव्हे तर भडगाव पाचोरा मतदारसंघात किशोर पाटील यांनी स्वबळाचा नारा देऊन टाकलाय। बघूया एक स्पेशल रिपोर्ट। बांधवांनो, 1 वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये। आणि एक बोटावर मोजण्या इतके भाजपचे पदाधिकारी आपल्या बाजूला ठेवायचे आणि अर्धी अख्खी भाजप त्या बंडखोराच्या मागे उभी करायची, इतके नालायक धंदे मी गेल्या 10 वर्षापासून यांचे पाहतोय। या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक संस्थेवर या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा भगवा झेंडा अतिशय डौलाने फडकवायचा आहे। निधीच्या मुद्द्यावरून महायुतीत पुन्हा वाद पेटण्याचे चिन्ह आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी निधीवरून सरकारला घरचा आहेर दिलाय। 1 वर्षात युतीच्या काळात एक फुटकी कवडीही मिळाली नसल्याचा आरोप किशोर पाटलांनी केलाय। तर यावर्षी नवीन आमदारांना निधीचं वाटप करण्यात आल्याचं म्हणत बावनकुळेंनी किशोर पाटलांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय। दुसऱ्या बाजूला शासनाकडे पाहावं। 1 वर्ष झालं, 1 वर्षामध्ये भाऊ आणि आमदार चंद्रकांत भाऊ या ठिकाणी साक्षीदार आहेत। बांधवांनो, 1 वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये। आता आम्हाला एकच सहारा आहे, तो म्हणजे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब। जे जुने आमदार आहेत, जे रिपीट झाले आहेत, त्यांना मागच्या वर्षी जो नगरविकास ग्रामविकासकडनं पैसा दिला आहे, त्यांना यावर्षी त्यांचे प्रस्ताव न घेता जुन्या प्रस्तावाला निधी दिला आहे। जे जुने प्रस्ताव आमच्या जे आपले पूर्व आमदार होते त्यांना दिलेले आहेत, त्यांना नवीन कामं घेण्यापेक्षा जुने काम पूर्ण करायचे असं सांगितलेलं आहे। नवीन आमदार जे निवडून आले आहेत त्यांना यावर्षी निधी दिला आहे आणि जुन्या आमदारांना जुन्या कामावर पैसे त्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत, असा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला। किशोर पाटलांनी फक्त निधीवरूनच नव्हे तर विधानसभेत भाजपने केलेल्या बंडखोरीवरून देखील आगपाखड केली। अमित शहांनी सूचना दिल्यानंतरही भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले। त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी भाजपने बंडखोरांना शाबासकी दिल्याचंही किशोर पाटलांनी म्हटलंय। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी भडगाव पाचोऱ्यामध्ये स्वबळाचा नारा दिलाय। बांधवांनो, यांनी आदेशाचं पालन केलं नाही, आणखी बंडखोर उमेदवार उभा केला आणि एक बोटावर मोजण्या इतके भाजपचे पदाधिकारी आपल्या बाजूला ठेवायचे आणि अर्धी अख्खी भाजप त्या बंडखोराच्या मागे उभी करायची, इतके नालायक धंदे मी गेल्या 10 वर्षापासून यांचे पाहतोय। जेव्हा आमची विधानसभा झाली तेव्हा हेच बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते। या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक संस्थेवर या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा भगवा झेंडा अतिशय डौलाने फडकवायचा आहे। ही फडकवण्याची क्षमता आपल्याला या ठिकाणी निर्माण करायची आहे। मला आत्मविश्वास आहे, अरे ही जनता आपल्या सोबत आहे। मला आज काय चाललंय मला माहित नाही। पालकमंत्री गुलाबराव पाटलांसमोरच किशोर पाटलांनी आपली खंत जाहीरपणे बोलून दाखवली आहे। त्यामुळे किशोर पाटलांच्या अडचणी वरिष्ठ नेत्यांसमोर मांडणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। ठीक आहे, आम्ही आता वरच्या लेवलला या गोष्टी सांगू, कारण शेवटी हा निर्णय माझ्या अधिकारात नाही। त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत, पण शेवटी महायुतीचा हा विषय आहे। माझं काम आहे त्यांचं ऐकणं, वरती पोहोचवणं आणि निर्णय घेणं शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजी अजितदादांच्या हातामध्ये आहे। त्यामुळे मी त्यांची सगळी बाजू ऐकून घेतलेली आहे। ते जे निर्णय सांगतील तो आम्ही करू। किशोर पाटलांनी निधी आणि बंडखोरीच्या मुद्द्यावरून भाजपवर गंभीर आरोप केला। दरम्यान यानंतर भडगाव पाचोऱ्यात वादाची ठिणगी पडली आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप आमने सामने येण्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।